पिंजरा पिंजरा रे. नाही सर, मी निघीन थोड्या वेळात. हो, मी काय 4-5 तासात पोहोचीन पुण्याला. नाही, अगदी नेहमीचा रस्ता. मी तर ड्रायव्हरही नाही वापरत. येस सर, डोंट वरी एट ऑल. मी पोहोचलो की लगेच कॉल करतो. येस येस येस, थँक्स, बाय बाय. कोणाचा फोन होता? तू निघालास कुठे? मी नाही, आपण निघालो. आपण म्हणजे? आपण म्हणजे आपण, तू आणि मी, मिस्टर आणि मिसेस देशमुख. असा अचानक वीर? का अचानक कुठे जाऊ नये का? आनंदी, अगं पुण्यातले माझे नवीन क्लायंट्स आहेत ना, त्यांच्याबरोबर माझी मीटिंग आहे. म्हणून मग जायचंय तिथे. म्हटलं आपण दोघेही जाऊयात. तसंही माझ्या बायको बरोबर कुठेही लॉंग ड्राईव्हला गेलो नाहीच आहे ना मी. आनंदी, आनंदी, काय झालं? परत केव्हा येणार आपण? का त्यावर तुझं ठरणार आहे का माझ्यावर यायचं का नाही ते? म्हणजे मला काय वाटत नाही तू हे गाव सोडून बाहेर पडशील म्हणून. सांग ना, परत केव्हा येणार? 2-4 दिवस लागतील कदाचित. म्हणजे काम किती आहे त्यावर अवलंबून आहे. आता काहीच सांगता येणार नाही मला. वीर, मग नको, मी नाही येत. एक तर तू दिवसभर कामात असशील, मग मी काय करणार ना. मी कंटाळून जाईन तिथे. अगं वेडे, मग तूही माझ्या बरोबर चल ना. तसंही तुला अख्ख्या जगाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची सवय. मग तिथे येऊन माझे अकाउंटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह कर. मला बरं नाही वाटत आहे वीर. काय झालं आनंदी? खूप बरं नाही वाटत आहे का तुला? डॉक्टरांकडे जायचं लगेच? मला काही होत नाहीये, फक्त बरं वाटत नाही आणि कुठे जावं असं नाही वाटत आहे वीर. ठीक आहे आनंदी, तुला नसेल यावं असं वाटत तर नको येऊस. कर तू आराम. मी काय का, मला वाटलं होतं मला सोबत होईल आणि आपली एखादी ट्रिप होईल. आनंदी, पण काही झालं तरी मला जावं लागेल. पण मी लवकरात लवकर परत यायचा प्रयत्न करेन. वीर, मला माफ कर. दुसऱ्यांदा खोटं बोलते मी तुझ्याशी. मला क्षमा कर वीर. कारण मी सुपीच्या वडिलांना अन्न पाण्याशिवाय नाही सोडून येऊ शकत. पिंजरा